पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। बळवंत फडके आणि त्यांचे शस्त्र गुरु लहुजी वस्ताद साळवे या दोघांची पुण्यतिथी 17 फेब्रुवारी या दिवशी येते। या दिवशी भारतीय इतिहास संकलन समिती, कल्याण जिल्हा श्रीराम सेवा मंडळ कचोरेगाव, हुतात्मा स्मारक मंडळ, क्रीडा भारती इत्यादी संस्थांनी दरवर्षीप्रमाणे अभिवादनाचा कार्यक्रम केला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका रेखा चौधरी या होत्या, तर प्रमुख वक्ता शिरीषजी आपटे श्री गणपती मंदिर डोंबिवलीचे विश्वस्त पूर्वांचल विकास परिषदचे कार्यकर्ते होते। गेली 2.5 दशके इतिहास संकलन समिती, कल्याण जिल्हा आणि विविध संस्था 17 फेब्रुवारी रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे शस्त्रगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून का म्हटलं जातं याचं विवेचन शिरीष आपटे यांनी केलं। त्याचबरोबर क्रांतिकारक फडके यांच्याबाबत अतिशय रोचक शब्दात विद्यार्थ्यांसमोर माहिती मांडली। 1879 ते 1883 म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत जो संघर्ष केला, त्या काळात काही काळ वासुदेव बळवंत फडके डोंबिवली कल्याणच्या सीमेवर असलेल्या नेतिवली टेकडीवरील गुहेत राहिले होते। त्या काळात कचोरे गाव आणि परिसरातील लोकांनी, आगरी कोळी बांधवांनी या क्रांतिकारकांना भाकऱ्या पुरवल्या होत्या असं सांगितलं। छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून प्रेरणा घेतलेले वासुदेवराव आपल्या भिल्ल आणि रामोशी सहकाऱ्यांना सतत छत्रपती शिवरायांची आठवण करून देत असत। त्यांच्या नीतीप्रमाणेच आपल्याला चालायचं आहे हे आग्रहाने सांगत असत। कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात रेखा चौधरी यांनी नेतिवलीवरील गुहेचे वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मरणार्थ सदर स्थान सुशोभित करावे आणि पुढील पिढीसाठी क्रांतिकारांचा आदर्श जतन करावा असं म्हटलं। तसा ठरावही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पारित केलाय असं सांगितलं। कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो आणि हा कार्यक्रम करण्यामागचा एकच उद्देश असतो की आपल्या देशासाठी जे क्रांतिकारी घडून गेले आणि ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून सर्वस्व त्यागले, आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्व त्यागले आहे, अशा क्रांतिकारांना आपण त्यांच्या आठवणींना एक उजाला द्यावा म्हणून आपण असे कार्यक्रम साजरे करत असतो। आणि खरंच मला इतिहास संकलन समितीचं खरंच मनापासून आभार मानावं असं वाटतं की त्यांनी आजचा कार्यक्रम, जे नवीन पिढी आहे, जे देश घडवू शकतात, अशा नवीन पिढीला या ठिकाणी बोलवून त्यांना वासुदेव बळवंत फडकेंची गुफा दाखवण्याचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल खरंच त्यांचे मी मनापासून आभार मानते। आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आपल्याला गिरीशजी आपटे, आत्ताच त्यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे। तसेच उपाध्यायजी आणि या कार्यक्रमाचं सर्वस्व जे बघतात ते आपले सर्वांचे लाडके आणि आम्हाला ते नेहमी मार्गदर्शन करतात असे चंद्रकांतजी जोशी, पुरंदरे काका आणि संगीता मॅडम, तसेच इतिहास संकलन समितीचे सर्वच कमिटी आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच शिक्षक आणि पालकवर्ग, खरंच आज तुम्ही या ठिकाणी आलात आणि आपण जी आता गुफा बघितली त्या गुफेचा एकच इतिहास मला सांगावा असं वाटतो की ती आमचे भाग्य आहेत की ती गुफा आमच्या प्रभागामध्ये आहे आणि आमच्या गावात आहे। त्या गुफेमध्ये त्या काळामध्ये जेव्हा स्वातंत्र्य सुरू होतो, लढा सुरू होता, त्या काळामध्ये जेव्हा वासुदेव बळवंत फडके त्या गुफेमध्ये भूमिगत होते, ते भूमिगत असताना आमच्या गावातील जे गावकरी होते, आमच्या कोळी समाजातील जे लोक होते, ते त्यांना जेवण पुरवायचे, भाकरी पुरवायचे आणि त्यामुळे ते तेथे राहायचे। पण गाववाल्यांना तेव्हा माहिती नव्हतं की वासुदेव बळवंत फडके आहेत म्हणून, तर ते त्यांना पुरवायचे, त्यांना असं वाटतं कोणतरी बाबा त्या गुफेमध्ये राहतोय म्हणून। तर तेव्हा ते असा तो इतिहास आहे आणि तेव्हापासून तिची गुफा आहे। तर जे आम्हाला त्या गुफेचा जेव्हा शोध लागला तेव्हापासून आम्ही दरवर्षी त्या गुफेमध्ये येऊन त्या दिवशी आम्ही तेथे त्यांचं पूजन करत असतो। आणि खरंच आपण त्या गुफेचं एक चांगलं सुशोभीकरण व्हावं म्हणून आपण मी जेव्हापासून नगरसेविका झाली तेव्हापासून आपण त्या गुफेचं त्या ठिकाणी चांगलं एक पर्यटन स्थळ बनावं, त्या ठिकाणी चांगलं आपल्याला त्या ठिकाणी जावं, आपल्या इकडचे जे नागरिक आहेत, जे बाहेरून नागरिक येतील, त्यांनी ती गुफा सगळ्यांना समजावी की या ठिकाणी अशी गुफा आहे वासुदेव बळवंत फडकेंची। त्यासाठी आपण महानगरपालिकेमध्ये सुद्धा मागणी केलेली आहे, आमदार खासदारांकडे सुद्धा मागणी केलेली आहे की या ठिकाणी एक चांगलं पर्यटन स्थळ व्हावं आणि आपले जे क्रांतिकारक आहेत वासुदेव बळवंत फडके, आताच आपल्याला गिरीजींनी सांगितलं त्यांच्याबद्दल खूप चांगलं की पहिले क्रांतिकारक घडून गेले आहेत आणि त्यांनी खरंच आपल्या देशासाठी जे केलेलं आहे, म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावा आणि त्यासाठी त्यांनी जे त्याग केलेला आहे आपल्या सर्वस्वाचा, तो त्या खूप मोठा आहे। आणि मला तुम्हाला एकच असं सांगावंसं वाटतं की आज आपल्याला जे सांगितलं आहे, आपण त्यांच्यासारखे नाही बनू शकत, पण त्यांच्यातले जे गुण आहेत, त्यांच्यासारखे त्यांचे जे काही चांगली भावना, जे काही चांगले त्यांचे वर्तन आहेत, ते वर्तन आपल्यामध्ये कुठेतरी आले पाहिजे। आणि आपल्या देशाला त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले आहे, पण आपला देश कशा पद्धतीने आपण विकसित करू शकतो हे तुमच्या हातात आहे।
तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, IAS ऑफिसर, कोणी खूप मोठ्या मोठ्या पदांवर आपण जाणार आहोत आणि आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या देशासाठी आपल्या क्रांतिकारांनी भरपूर आपले बलिदान दिलेलं आहे. आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे, आपला देश घडवायचा आहे आणि आपल्या देशाला आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने घडवायचं आहे. आपल्या देशामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पहिले आपण बाहेर देशाला नाही जाऊ शकत होतं, आज आपण आपल्या प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतो. तुम्हाला एवढंच विनंती आहे की त्यांच्यासारखं तर नाही, पण त्यांचे जे गुण आहेत त्या गुणांचा वापर करून आपण आपला देश घडवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.